नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण प्रॅक्टिस सेशन म्हणजे आर आर बी ग्रुप डी जी 2020ची आपली जी एक्झाम आहे त्याच्यासाठी जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ते आपण मॅक्सिमम सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहोत. तर याच्यामध्ये बघा आपण जे काही थेरीज बघितल्या आहे किंवा जे काही मॅथ्समध्ये आपण सॉल्व करून घेतलं आहे त्याच्यावरती जे बेसिक क्वेश्चन जे याच्या आधी विचारले गेले आहे ओके आर आर बी असू द्या किंवा इतर कोणतेही एक्झाम असू द्या तर ते सर्व क्वेश्चन आपण इथे सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण मोस्टली काय करणार आहोत की जे क्वेश्चन्स आपल्याकडे अवेलेबल आहे ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे ओके. तर ते क्वेश्चन जसे तसे घेऊन त्याचं कन्वर्जन करून आपण सॉल्व करूया, जेणेकरून आपल्याला जर क्वेश्चन इंग्लिशमध्ये तिथे अवेलेबल असेल तर आपल्याला कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे तेही कळेल. ओके, चला आता स्टार्ट करूया. बघा पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये की बघा पहिले इंग्लिशमध्ये वाचूया त्याच्यानंतर आपण त्या मराठीमध्ये बघूया त्याचं काय आहे. तर पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड. ओके, तर आपल्याला सांगितलं आहे की फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. ओके, फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये वारंवारता म्हणतो. ओके, आणि टाइम पिरियड विचारलाय की जो काळ असतो टाइम पिरियड, तर त्याच्यामधला संबंध काय. तर हा जर बघितला तुम्ही फ्रिक्वेन्सी आपण जी डिनोट करतो किंवा जी दाखवतो ती एन ने दाखवतो आणि टाइम पिरियड जो असतो तो टी ने दाखवतो. ओके, सिम्पल आहे, टाइम टी ने आणि फ्रिक्वेन्सी जी असते ती दरवेळेस ती एन नेच दाखवतो आपण. तर याचं लक्षात ठेवा या दोघांचं रिलेशन हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके, इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा अर्थ काय की एन जेव्हा तुम्ही लिहितात तर एन इज हा तुम्ही ह्या पद्धतीने इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे 1/t होतं. ओके, आणि एन जर असा असेल तर याला आपण म्हणतो डायरेक्टली प्रपोर्शनल. ओके, हा प्रपोर्शनलचा सिम्बॉल आहे, हा म्हणजे डायरेक्ट आहे. याचा अर्थ काय होतो ते पण लक्षात ठेवा. एन इन्व्हर्सली प्रपोर्शनल मी जेव्हा असं म्हणतो तर याचा अर्थ काय, समजा एन तुमचा वाढत असेल तर टी कमी होतो. ओके, समजा एन वाढला तर टी कमी होतो आणि टी जर वाढला तर एन कमी होतो. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. तर याचा अर्थ हा होतो. आता एन आणि टीचं रिलेशन बघा कसं आलंय, तर ते तुम्ही जर बघितलं एक आपल्याला एक्सपेरिमेंट होता की एक दोरा आहे, दोराला आपण ह्या पद्धतीने एक काहीतरी वेट लावलाय. ओके, आणि हा इथे एक तुम्ही त्याला म्हणजे एक फोर्स अप्लाय केला या पद्धतीने या साईडला खेचलं त्याला, तर तो इथेच जातो आणि इथं मॅक्सिमम कंडिशन इथपर्यंत येतोय. ओके, तर याला हा पॉइंट इथं जातो आणि इथून रिटर्न येतो, तर याचं एक चक्कर कंप्लीट झालं आपण असं म्हणतो. ओके, आणि ह्या एक चक्कर जे कंप्लीट होईल त्याला आपण म्हणणार एन म्हणजे याची वारंवारता. आणि सेकंडली हा पॉइंट इथून इथे जायला आणि इथून परत येण्यासाठी जेवढा टाइम लागला त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. ओके, त्याचा पिरियड असं म्हणतो, त्याचा काळ असं म्हणतो आपण. ओके, याला एवढं एवढं पिरियड लागला. तर बघा ह्या दोघांचं रिलेशन इन्व्हर्स कसं आहे की समजा तुम्ही याला छोटंसं म्हणजे जवळ तुम्ही थोडंसं ओढलं आणि थोडंसं ओढून सोडलं तर काय होणार की याचा जो आहे हा कमी वेळेत जास्त चक्कर मारणार. ओके, हा इथे जाणार परत इथे येणार परत येणार. याच पद्धतीने तुम्ही समजा याला खूप लांबपर्यंत ओढत नेलं. ओके, आणि मग सोडलं तर हा जेवढा सेंटर पासून जेवढा लांब आहे तेवढा सेंटर पासून इकडे लांब जाणार. ओके, तर याच्यामुळे काय होणार की तुमची जी वारंवारता आहे एन आहे, एन हा कमी होणार. ओके, कारण एक चक्कर मारण्यासाठी त्याला खूप वेळ लागणार म्हणजे टी वाढणार तुमचा. ओके, जर एन कमी झाला, एन कमी झाला तर टी वाढतो आणि टी कमी झाला तर एन वाढतो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा चक्कर मारण्यासाठी जेवढं काही की किती चक्कर मारले त्याला एन ने आपण असं लिहितो आणि टी म्हणजे हा टाइम पिरियड असतो. ओके, या दोघांचं रिलेशन एन इज इक्वल टू 1/t किंवा किंवा याला आपण लिहू शकतो टी इज इक्वल टू 1/n. ओके, या पद्धतीनेही दाखवू शकतो. तर हा आपला सायन्समधला आहे पिरियड, लक्षात ठेवा सायन्समधला टॉपिक आहे. तर ह्या दोघांचं रिलेशन इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि याचा जो फॉर्म्युला एन इज इक्वल टू 1/t किंवा टी इज इक्वल टू 1/n. एनला हे यांनी म्यू असं दाखवलं आहे बघा, टी इज इक्वल टू 1 हा तर 1 प्लस जाणार, इज इक्वल टू पण जाणार. ओके, हा पण नसणार, तर टी इज इक्वल टू 1/v म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ओके, चला आता पुढे जाऊया आपण. आता पुढचा जो क्वेश्चन आहे की कन्सिडर द फॉलोइंग क्वेश्चन अँड डिसाइड विच स्टेटमेंट इज सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन. ओके, तर इथं क्वेश्चन काय सांगितलंय की खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट म्हणजे कोणतं विधान हे उत्तर देण्यासाठी
देण्यासाठी सफिशियंट असेल. ओके, म्हणजे सफिशियंटचा अर्थ काय होतो की पुरेसं असेल. ओके, सफिशियंट किंवा पुरेसे असेल. कशासाठी? तर आपल्याला बघा प्रश्न तिथंच दिलाय की प्रश्न आपल्याला सांगितलाय. प्रश्न काय येतो बघा की x ची किंमत किती सांगितलं आपल्याला. x ची किंमत किती आणि आपल्याला दोन विधानं दिली आहे. ओके, विधान काय काय दिले आहे बघा. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे किंवा स्टेटमेंटला आपण म्हणतो विधान 1/x प्लस 1/9 इज इक्वल टू 1/27. ओके, हे एक विधान झालंय. दुसरं जे विधान आहे ते आहे सेकंड a² प्लस p² इज इक्वल टू q². तर बघा याच्यामध्ये खूप सिंपल क्वेश्चन विचारला आहे. आता याच्यामध्ये काय की विधान हे उत्तर देण्यासाठी पुरेसं असेल. कोणतं विधान, दोघांपैकी कोणतं विधान हे उत्तर देण्यासाठी पुरेसं असेल. तर सर्वात पहिले आपण प्रश्न बघायचा की प्रश्न विचारला x ची किंमत काय. ओके, तर पहिलं विधान जर बघितलं याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. ओके, म्हणजे एक्स वाय झेड यापैकी एकच आहे आणि पूर्ण इथं आपल्याला पूर्ण एक इक्वेशन दिलं आहे. ओके, तर याच्यावरून आपण x ची किंमत काढू शकतो. a² प्लस p² इज इक्वल टू q². बघा याच्यामध्ये तुम्ही x काढू शकता का? x चा संबंधच नाहीये. तर याच्यामध्ये दुसरं विधान हे तर काही कामाचं नाहीये, पण पहिल्या विधानावरून आपण x ची किंमत काढू शकतो. ओके, तर याच्यामध्ये कशी काढू शकतो आता आपण. ओके, तर x ची जर तुम्ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर तुम्ही इझिली याचं उत्तर काढू शकता. तर त्याच्यामुळे आपण काय करणार आता की पहिलं विधान जे आहे ते सफिशियंट आहे, कारण पहिलं विधानानेच आपल्याला x भेटणार आहे, दुसरं विधान सफिशियंट नाही. तर बघा इथं आपल्याला काय विचारलं की फक्त पहिलं सफिशियंट आहे, फक्त दुसरं सफिशियंट आहे. पहिलं किंवा दुसरं दोघांपैकी एक सफिशियंट आहे आणि पहिलंही नाही आणि दुसरंही नाही. तर याच्यापैकी आपली कंडिशन कोणती होणार की फक्त पहिलं विधान हे सफिशियंट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन विचारले जातात आणि जे काही क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात तर त्याचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही इझिली त्याचं अँसरिंग करू शकता. ओके, आता पुढचा हा मॅथ्सवरचा क्वेश्चन आहे. बघा गुणाकार दिलाय आपल्याला की 5.4 गुणिले 0.0015. तर ह्या दोघांचा गुणाकार किती होतो. तर सिंपल लक्षात ठेवा की सर्वात पहिले काय करायचं की सर्व संख्या घेऊन घ्यायची. 54 आहे आणि इथे किती आहे, इथं 15 आहे. या दोघांचा गुणाकार करूया आपण सगळ्यात आधी. ओके, तर बघा गुणाकार कसा करायचा. 15 चोक होतात 60, 6 ला 15 पाचे 75, 75 अधिक 6 हे किती होतात, हे होतात 81. ओके, तर आपला आन्सर आलं 810. ओके, तर हे झालं 810 आपण लिहिलंय. तर आता बघा की किती पॉइंट्स आपल्याला द्यायचे. पॉइंट्स किती द्यायचे, पॉइंट नंतर किती घर आहे, 1 2 3 4. ओके, आणि याचं एक घर 5. टोटल 5 घरे आपल्याला पुढे जावे लागेल. तर बघा गुणाकार असेल तर डायरेक्टली हे ऍडिशन होतं दोघांचं. तर इथले 4 आणि हा एक 5, तर आपल्याकडे संख्या 3 आहे. ओके, तर आपल्याला अजून 2 घरे जावे लागेल. 1 2 3, त्याच्यानंतर 4 आणि 5 आणि इथे येणार पॉइंट. ओके, 5 पॉईंट का गेलो आपण, कारण इथं 5 पॉईंट ऑलरेडी अवेलेबल आहे आणि 0 पॉईंट. तर आपला आन्सर काय होणार की 0.0081. ओके, हे आपला आन्सर आहे. बघा तर ऑप्शनमध्ये आहे का, तर ऑप्शन नंबर 1 0.0 आहे. ओके, सेकंडमध्ये 3 0 आहे, चौथ्यामध्ये 0 नाही आहे आणि सॉरी तिसऱ्यामध्ये 0 नाही आणि चौथ्यामध्ये आपला आन्सर मॅच होत आहे. तर ऑप्शन नंबर 4. ओके, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, चला आता पुढे जाऊया. हू अपॉइंट्स द कंट्रोलर ऑडिटर जनरल. ओके, कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. तर आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की याला आपण जे म्हणतो त्याला म्हणतो आपण कॅग म्हणतो. ओके, CAG कंट्रोलर ऑडिटर जनरल. आणि कॅग ची नेमणूक जी असते तर मोस्टली जी नेमणूक होते ती प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंट करतो किंवा ज्याला आपण म्हणतो राष्ट्रपती. ओके, तर कॅगचं काम काय असतं, कॅगचं मोस्टली काम असतं की जे काही ऑडिट्स असतात, ओके, ज्याला आपण ऑडिट्स म्हणतो, मोस्टली जेवढे काही डिपार्टमेंट्स आहे लाईक जेवढे काही PSUs आहे किंवा जेवढे काही डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये येतात आणि ज्याच्यामध्ये अकाउंट सेक्शन आहे. ओके, तर त्यांच्यावरती सर्व नजर ठेवणं, त्यांचे ऑडिट्स घेणं, ते जे काही काम करताय ते बरोबर करताय की नाही ते सर्व पडताळणं, हे सर्व काम जे असतं कॅगचं असतं. ओके, कॅग हा ही एक पोस्ट असून तर त्याच्यावरती जो काही माणूस नेमला जातो तर तो प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपती नेमतो आणि सध्याचं मला वाटतं मुर्मू जे आहे
ते आपले कॅग आहे. ओके, कॅगवरती त्यांचं सिलेक्शन झालंय, कंट्रोलर ऑडिटर ऑफ जनरल, किंवा ज्याला आपण ऑफ इंडिया असं म्हणतो, जे कॅग ज्याला बेसिक याच्यामध्ये म्हणतो. ओके, तर लक्षात ठेवा की त्यांची नेमणूक जे करतं ते करतं प्रेसिडेंट करतं. नेक्स्ट, राणी अँड राधा वेअर वॉकिंग इन द अपोजिट डायरेक्शन. बघा, आपल्याला दोन व्यक्ती सांगितले आहे. पहिली आहे राणी आणि दुसरी आहे राधा. ओके, आणि दे वेअर वॉकिंग इन अपोजिट डायरेक्शन. दोघं जण विरुद्ध दिशेत जात आहे. ओके, विरुद्ध दिशेत जात आहे. लक्षात ठेवा, विरुद्ध दिशेत जात आहे. आणि त्याच्यानंतर इफ राधा वॉज वॉकिंग इन द नॉर्थ ईस्ट डायरेक्शन, आपल्याला सांगितलं की राधा जी आहे ती जात आहे नॉर्थ ईस्ट. ओके, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन मध्ये जात आहे. तर इन विच डायरेक्शन वॉज राणी वॉकिंग. आता सर्वात पहिले आपल्याला डायरेक्शन माहिती असणं महत्वाचं आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये जे काही असतं तर सर्वात वरती येते जी येते ती नॉर्थ येते. ओके, म्हणजे ज्याला आपण उत्तर म्हणतो. खाली येते ती दक्षिण येते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये साऊथ म्हणतो. ओके, उजवी साईड असते तिथे असते पूर्व, किंवा ज्याला आपण ईस्ट म्हणतो. ओके, आणि जी डाव्या साईडला असते ती असते पश्चिम, ज्याला आपण वेस्ट असं म्हणतो. तर आपल्याला बघा इंग्लिशमध्ये खूप सिंपल होतं. नॉर्थ ईस्टमध्ये सांगितलंय की ह्या डायरेक्शनमध्ये राधा कोण जात आहे, की सॉरी, राधा ही नॉर्थ ईस्टमध्ये, नॉर्थ आणि ईस्ट. ओके, ह्या दोघांच्या मध्ये जी काही दिशा आहे तर याच्यामध्ये जाते राधा जाते. ओके, इथे जाते राधा. आणि तर आपल्याला काय सांगितलं की राणी ही त्याच्या विरुद्ध दिशेत, म्हणजे ती ह्या दिशेत चालली आहे. बरोबर, तर ही चालली ह्या दिशेत आणि राधा चालली ह्या दिशेत. तर राणीची दिशा कोणती असेल, तर राणीची दिशा कोणती असेल बघा, तर वेस्ट साऊथ असेल. ओके, किंवा साऊथ वेस्ट असेल. बघा, तर साऊथ वेस्ट कुठे आहे, साऊथ वेस्ट ऑप्शन आहे का. ओके, नॉर्थ वेस्ट आहे. नॉर्थ वेस्ट मध्ये तर राधा, नॉर्थ वेस्ट तर नाही येणार. नॉर्थ ईस्ट आहे, साऊथ ईस्ट आहे आणि साऊथ वेस्ट आहे. ओके, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये बघा आपल्याला आन्सर भेटतंय. आता पुढचं बघूया आपण की विच फेमस सायंटिस्ट वॉज अपॉइंटेड ॲज अ चेअरमन ऑफ इस्रो फॉर द पिरियड ऑफ 3 years. ओके, तर आपल्याला असं विचारलंय की कोणता असा फेमस सायंटिस्ट होता. ओके, सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, जो अपॉइंट केला होता कधी 2018 मध्ये चेअरमन ऑफ इंडिया, सॉरी, चेअरमन ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके, इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, आणि तोही 3 वर्षांसाठी सिलेक्ट केला गेला आहे. तर ते लक्षात ठेवा की जे सायंटिस्ट आहे ते आहे डॉक्टर के. सिवन. ओके, के. सिवन, तुम्ही यांचं नाव खूप जास्त ऐकलं असेल. आता चांद्रयान ची जी मोहीम चालू होती तर त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. तर के. सिवन लक्षात ठेवा की डॉक्टर के. सिवन जे आहे ते 2018 मध्ये अपॉइंट झाले आहे इस्रोचे चेअरमन. ओके, आता पुढचं बघूया की फाइंड द नेक्स्ट टर्म इन द सिरीज. आपल्याला बघा ह्या पद्धतीने क्वेश्चन आला तर लक्षात ठेवायचं की सिरीज आहे. ओके, तर याच्यामध्ये क्वेश्चन आहे की 3x24c, पुढचं आहे 5uv22e, आणि आपल्याला पुढची टर्म विचारली आहे की पुढचा नंबर काय येणार आहे. तर आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की अशी मोठी सिरीज आली तर याच्यामध्ये सर्वात पहिले घाबरून जायचं नाही. ह्या सर्वांची एकमेकांवरती डिपेंडन्सी नसते. तीनाची डिपेंडन्सी असते 5 वरती, x ची असते पुढच्या संख्येवरती, आणि 24 ची असते या संख्येवरती, आणि c ची असते इथे. ओके, तर आपल्याला काय कळतं हे सर्वात पहिले लक्षात ठेवा. 3चा होतोय 5, म्हणजे 3मध्ये 2 टाकले तर 5 होतो, आणि 5मध्ये 2 टाकले तर 7 होतात. ओके, हे आपल्याला कळालंय. तुम्ही डायरेक्टली ऑप्शनमध्ये जाऊन चेक करू शकतात की ओके, पहिल्या ऑप्शनमध्ये 9 आहे. ओके, 8 आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये 8 आहे, फक्त 7 आहे. तुम्ही डायरेक्टली इथून आन्सर काढू शकतात. आपण अजून एक चेक करूया. याच्यामध्ये सेकंड जो अक्षर आहे आपलं. ओके, तर एक्स आणि यू दिला इथं. तर तुम्ही इथं ABCD लक्षात ठेवा. मी हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सांगितलंय की ABCD एकदा लिहून घ्यायची. EFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. ओके, तर आपण एक्स वरून काय केलं, एक्सचं झालंय, सॉरी, हा व्ही आहे. ओके, एक्सचा झालाय व्ही, तर एक्स आणि आपण इथं डायरेक्टली जाणार व्ही वरती. ओके, म्हणजे एक घर सोडून आपण मागं चाललोय, तर अजून एक घर सोडून मागे गेलं तर टी येणार, 7T. ओके, तर आपला आन्सर जवळपास मॅच होत आहे. अजून 24 कडे पण जाऊ शकतो आपण. 24चं होत आहे 22, 22चं होणार पुढे 20, -2 -2 होत आहे.
ओके, 24 - 2 22, 22 - 2 20. ओके, तर या पद्धतीने आपला आन्सर जवळपास मॅच होत आहे, पूर्णच्या पूर्ण मॅच होत आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. सिंपल सिरीज आपल्याला विचारली जाते, जर मोठी संख्या असेल किंवा मोठे अक्षर त्याच्यात असेल तर घाबरून जायचं काही कारण नाहीये. ओके, नेक्स्ट आता बघा, हू प्लेड द लीड रोल इन द मूवी हिंदी मीडियम रिलीज इन 2017. बघा, आपण हा जो पेपर बघतोय हा 2018 मधले जे काही IMP क्वेश्चन्स होते, ओके, जे काही विचारले गेलेले क्वेश्चन्स हे जे काही राहिले होते आपले, ते आपण आता इथे सॉल्व्ह करत आहोत. तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की हिंदी मीडियम हा जो मूवी आला होता, ओके, हिंदी मीडियम, बघा खूप फेमस मूवी होता हा. तर हिंदी मीडियम मध्ये जो काही लीड रोल केला होता तो हिरो कोणता होता? तर याच्यामध्ये जो काही ऍक्टर आपल्याला विचारलंय की त्याने लीड रोल केला होता तो कोण होता? तर ऑप्शन आहे आपले अक्षय कुमार, राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि इरफान खान. ओके, तर हिंदी मीडियम मध्ये ज्याने काम केलं होतं तो होता इरफान खान. लक्षात ठेवा, इरफान खानने काम केलेलं होतं. नेक्स्ट, ॲट विच प्लेस द ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन इज 0. ओके, तर कोणत्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन 0 असतो? इक्वेटर वरती, ॲट पोल्स, ॲट द सेंटर ऑफ द अर्थ आणि ॲट सी लेवल. ओके, तर आपल्याला विचारलंय की पृथ्वीची जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजे जे काही गुरुत्वीय बल आहे, ते कोणत्या पॉइंटला शून्य असतं? समजा आपण इक्वेटर वरती गेलो तर तिथे शून्य असतं, की पोल्स, याला आपण पोल्स म्हणतो. ओके, ध्रुवावरती गेलो तर तिथे शून्य असतं, की समुद्र सपाटीपाशी ते शून्य असतं, किंवा सेंटर ऑफ द अर्थला शून्य असतं. तर लक्षात ठेवा, इक्वेटर वरती लोक असतात, पोल वरती पण लोक राहतात. ओके, तर ह्या ठिकाणी कधी शून्य होत नाही, हो, पण ही व्हॅल्यू कमी कमी होत जाते. ओके, कारण रेडियस ऑफ कर्वेचर कमी जास्त होत जातं, सेंटर पासून त्याचं डिस्टन्स वाढत जातं, तर ही व्हॅल्यू कमी जास्त होत जाते. सी लेवललाही जेवढी असते, पण तिथे म्हणजे गुरुत्वीय आकर्षण असतात. फक्त लक्षात ठेवा की सेंटर ऑफ द अर्थ, जे काही पृथ्वीचं सेंटर आहे किंवा पृथ्वीचं जे काही गुरुत्वीय मध्य आहे, तिथे जे काही आपलं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असतं ते शून्य असतं. ओके, ते किती असतं? शून्य. हे लक्षात ठेवा. बाकीच्या सर्व ठिकाणी ते प्रेझेंट असतं. आता पुढचा प्रश्न आहे की इफ प्लेन फ्लाईज ॲट अ डिस्टन्स ऑफ द 4000 मीटर विथ वर्क डन ऑफ 20,000 जूल. ओके, तर आपल्याला एक सांगितलं आहे की एक आहे विमान आहे. ओके, एक विमान आपल्याला सांगितलं आहे की त्याचं काय होत आहे की तो 4000 मीटर एवढं अंतर कापतोय. ओके, अंतर जातोय, आणि त्याच्यावरती जो काही वर्क डन आपण जो केला आहे, जे कार्य केलं आहे, ते आहे 20,000 जूल. तर आपल्याला विचारलंय की त्याच्यावरती अप्लाय झालेला फोर्स किती? फोर्सचा अर्थ होतो त्याच्यावरती बल किती लागलंय. ओके, तर लक्षात ठेवा, वर्क डन म्हणजे कार्याचा जो फॉर्म्युला असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, किंवा फोर्स इंटू डिस्टन्स तुम्ही असं म्हणू शकतात, किंवा कार्य जे काही असतं ते असतं बल गुणिले विस्थापन. ओके, याला आपण म्हणतो विस्थापन. विस्थापन हे अंतर असतं. ओके, म्हणजे त्याचं विस्थापन किती झालंय, की किती अंतर त्यांनी क्रॉस केलंय. तर आपल्याला किती काय दिलंय? कार्य दिलंय 20,000 जूल दिलंय. ओके, आणि बल आपल्याला विचारलंय, फोर्सच काढायचा आहे, एफ काढायचा आहे, आणि विस्थापन किती आहे? 4,000 मीटर मध्ये. तर हा झाला मीटर मध्ये, हा झाला जूल मध्ये. ओके, तर याच्यानंतर काय होणार की 20,000 भागिले 4,000 इज इक्वल टू एफ. हे काय होणार? 0 1 2 3 गेले, 1 2 3 आणि 4 4 पंच 20. तर एफ ची व्हॅल्यू किती आली? ही आली 5, आणि याचं जो युनिट आहे तो येतो न्यूटन. तर याच्यामध्ये काय कळालं आपल्याला? जो फोर्स आला आहे, जो काही बल लागतंय ते 5 न्यूटनचा फोर्स लागतोय. ओके, तर ऑप्शन मध्ये आहे का? ओके, एक आहे 10 न्यूटन, 0.2 न्यूटन, 5 न्यूटन आणि 50 न्यूटन. तर आपला आन्सर काय आहे की 5 न्यूटन. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. बघा, खूप सिंपल, डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. जस्ट आपल्याला याच्यामध्ये फॉर्म्युलेज माहिती पाहिजे. ओके, आता पुढचं आहे की विच ऑफ द नंबर गिवन बिलो इज डिव्हिजिबल बाय 3. तर आपल्याला इथे विचारलंय की 3 ने भाग जाणारी संख्या कोणती? ओके, 3 ने भाग जाणारी संख्या कोणती? आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय बघा, आपल्या सर्वात पहिले आपल्याला 3ची प्रॉपर्टीज माहिती पाहिजे, म्हणजे 3ची ज्याला आपण कसोटी म्हणतो. तर ती कोणत्या संख्येला 3 ने भाग जातं? जर संख्येची बेरीज ही
3च्या पटीत येत असेल, 3च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. तर आपण काय करणार बघा, आपल्याला 4 नंबर्स दिले आहे. एक दिलाय 1711, दुसरा आहे 1111, पुढचा 1311 आणि 1411. ओके, तर यांची आपण ऍडिशन करायची. 7 आणि 1 8 होतात, 8 आणि 1 9 होतात, 9 आणि 1 10 होतात. ओके, पुढचं आहे 1111 यांची बेरीज 4 होते. पुढचं आहे 3 आणि 1 4, 5 आणि 6 याची बेरीज 6 होते. आणि पुढचं आहे 6 7 आणि 8 8. ओके, तर ही जी येणारी बेरीज आहे ही 3च्या पटीत पाहिजे किंवा 3च्या पाड्यात यायला पाहिजे. जर 3च्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. ओके, तर 10 आहे का? नाही, 10ला भाग जात नाही, 4लाही जात नाही, 8लाही जात नाही, फक्त आहे 6 ही संख्या. म्हणजे 1311 ही जी संख्या आहे हिला 3ने भाग जातोय. ओके, तर या पद्धतीने लक्षात ठेवा, 1311 ही संख्या आहे ज्याला 3ने भाग जातोय. ओके, आता पुढचा बघूया आपण क्वेश्चन, की सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग सिरीज. आपल्याला एक सिरीज दिली आहे, याला आपण सिरीज असं म्हणतो. ओके, तर सिरीजचं आपल्याला पुढचं पद काढायचं आहे 2 5 9 19 आणि आपल्याला विचारलंय की पुढचं पद काय येणार. बघा, आता ही संख्या मी परत लिहितो. 2, इथे आली 5, इथे आली 9 आणि इथे आली 19. ओके, 2 नंतर 5 येते, 5 नंतर 9 येते आणि 9 नंतर 18 येते. जवळपास दुप्पट होत चालली आहे आणि काहीतरी प्लस मायनस आहे. ओके, आता बघा 2 ला डबल केलं मी, म्हणजे 2 गुणिले 2 केलं आणि 5 येण्यासाठी मला याच्यामध्ये 1 ऍड करावं लागेल. ओके, म्हणजे 2 गुणिले 2 4, 4 अधिक 1 5. ओके, सेम इथे बघा 5 गुणिले 2 केलं, 5 दुने 10, पण इथे मला 1 मायनस करावा लागतोय. ओके, म्हणजे 5 दुने 10, 10 तून 1 गेला 9 उरले. ओके, परत इथे काय होत आहे की 9 गुणिले 2 केलं, 9 दुने 18 होतात प्लस 1. ओके, म्हणजे आपल्याला काय इथून काय कळतंय, एक अंदाज येतोय की, आणि पुढचं पद आपल्याला विचारलंय की गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आहे, पण एकदा +1 -1 +1 आणि -1. ओके, तर असं होत आहे. तर इथं पण काय होणार, गुणिले 2 -1, कारण इथं +1 झालाय तर इथं -1 होणार. म्हणजे 19 1 19, 19 दुने 38, 38 मधून 1 गेला, उरले 37. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले शोधायचे असतात की कोणतं सिरीज कोणता फॉर्म्युला घेऊन चालते पुढे, तर ह्या पद्धतीने आपण हे काढू शकतो. ओके, तर 37 आणि याच्यावरचे खूप सारे व्हिडिओज आपण याच्या आधी पब्लिश केले आहे. ओके, तर तुम्ही सिरीज प्लेलिस्टमध्ये जाऊन सिरीजवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुमची याच्यावरती चांगल्या पद्धतीने कमांड येईल. ओके, आता पुढचं बघा की हा क्वेश्चन आपल्याला दिलाय की कॉस्मेटिक शॉप हॅज अ डिफरंट ब्रँड ऑफ कॉस्मेटिक्स अँड ॲक्सेसरीज. 50% ऑफ द स्टोर सेल्स कम फ्रॉम द सेलिंग hair accessories. 40% comes from personal hygiene products. Every quarter the store sell on an average this is a 15 lakh. Okay, is rupees 15 lakh. What is the shop's approximate average monthly sale from the personal hygiene product? ओके, तर बघा क्वेश्चन बघण्यासाठी मोठा वाटतोय पण खूप सिंपल आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक दिलंय की कॉस्मेटिक शॉप आहे. ओके, कॉस्मेटिक शॉप. आता कॉस्मेटिक शॉपचा अर्थ काय, की जे सौंदर्य प्रसाधनाची जे काही शॉप्स असतात. ओके, जे मोस्टली मुली ज्या खरेदी करतात तर त्याचं एक शॉप आहे. तर याच्यामध्ये काय आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की याच्यामध्ये वेगवेगळे ॲक्सेसरीज आहे, म्हणजे वेगवेगळी वस्तू ते विकतात. तर याच्यामध्ये 50% त्याचा जो काही 50% जे काही सेल होतं, म्हणजे जे जे काही विक्री होते त्याची, ते होते हेअर ॲक्सेसरीज. ओके, हेअर ॲक्सेसरीज. आता हेअर ॲक्सेसरीज म्हणजे जे काही केसांसाठी जे काही वापरतात. ओके, केसांसाठी जे काही वस्तू वापरतात, तर त्याच्यामध्ये जसं काही तेल असू द्या, बाकीचे जे काही वस्तू असू द्या, तर ते 50% ते विकले जातात त्याचे. आणि 40% हे येतं पर्सनल हायजीन. ओके, पर्सनल हायजीन पासून म्हणजे जे काही वैयक्तिक स्वच्छताचे जे काही असतात, साबण असू द्या, तुमचं वेगवेगळे शॅम्पूज असू द्या, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ओके, तर आपल्याला असं सांगितलंय की 40% जो काही त्याला इन्कम येते ती याच्यापासून येते आणि 50% ती त्याच्यापासून येते. कशापासून? हेअर ॲक्सेसरीज म्हणजे केसांची जी काही साधने आहेत त्याच्यापासून आणि पर्सनल हायजीन पासून काही रक्कम येते. तर आपल्याला काय सांगितलं की एव्हरी क्वार्टर म्हणजे जो काही त्याचं 3 महिन्यात. ओके,
3 महिन्यात त्याचं जे काही सेल होतं किंवा जे काही त्याच्याकडे पैसे येतात ते येतात 15 लाख रुपये येतात. ओके, 1 2 3 4 5 एकक दक्ष शतक हजार दशा लक्ष दशलक्ष. ओके, तर या पद्धतीने लक्षात ठेवा की 15 लाख रुपये त्याच्याकडे 3 महिन्याचा सेल होतो. म्हणजे 3 महिन्यामध्ये तो काही जेवढ्या वस्तू विकतो तर त्या वस्तूचा पासून त्याला 15 लाख रुपये भेटतात. तर आपल्याला विचारलंय की एका महिन्यामध्ये, ओके, आपल्याला ऑन अन ॲव्हरेज म्हणजे सरासरी विचारलंय. सरासरी सर्वात पहिले सरासरी त्याला पर्सनल हायजीन जे काही सांगितलंय आपल्याला, पर्सनल हायजीन पासून एका महिन्यात किती इन्कम येतं. ओके, इन्कम येतं किंवा किती सेल होतोय त्याचा, की पर्सनल हायजीनचा सेल किती होतोय. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा की आपल्याला काय सांगितलंय की त्याने त्याचं एक शॉप आहे. ओके, आता इथं बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा आपल्याला काय काय करायचंय. ओके, आता आपण जे काही डेटा लिहिला होता आता मी तो इरेज केला आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की सर्वात पहिले आपल्याला सांगितलंय की त्याचं 15 लाखाचं सेल होत आहे. ओके, 15 लाखाचा सेल होतोय. तर 3 महिन्याचा हा सेल आहे. तर एका महिन्याचं किती, 5 लाख 5 लाख 5 लाख. ओके, आपण असं कन्सिडर करूया की 5 लाखाचा सेल, 50,000 आणि 5 लाख रुपयाचा सेल त्याचा एका महिन्यात होतोय. आणि ह्या सेलमध्ये काय होतंय की 50% जे काही रक्कम त्याला भेटते ती सर्वात पहिले भेटते की हेअर ॲक्सेसरीज पासून भेटते. ओके, आणि आपण त्याला एच लिहूया. आणि दुसरा जो काही 40% रक्कम भेटते आहे ती भेटते आहे पर्सनल हायजीन, त्याला आपण पी लिहूया. ओके, आणि 10% रक्कम ही इतर आहे त्याची. ओके, ज्याला आपण इतर म्हणू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की जी पर्सनल हायजीन आहे, जी पी आहे, तर पी पासून किती इन्कम भेटते त्याला मंथली, एका महिन्यामध्ये किती इन्कम भेटते. तर 40% रक्कम आपल्याला त्याला त्याच्यापासून भेटते. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं की 5 लाखाचे 40% काढायचे, जेणेकरून आपल्याला डायरेक्टली आन्सर भेटेल. ओके, तर 5 लाखाचे 40% काढताना याच्या आधी आपण बघितलंय शेकडेवारी या चॅप्टरमध्ये की 5 लाख असेल याला आपण 100% कन्सिडर करतो. याच्यावरचा एक शून्य गेला, 100 वरचा एक शून्य गेला, तर हे होतात 50,000. ओके, सॉरी 50,000 आणि 50,000ला आपण 10% कन्सिडर करतो, तर आपल्याला 40% विचारलं. म्हणजे याला गुणिले 4 करणार आपण आणि यालाही गुणिले 4 करणार. 50,000 जर 4 वेळेस आपण गुणिले 4 केले तर इथे होतात 2 लाख. ओके, 2 लाख आणि हे होतात 40%. तर याचा अर्थ काय की 40% जी काही अमाऊंट आहे ती आहे 2 लाख. म्हणजे 5 लाखामधले जे काही 2 लाखाची इन्कम त्याला मंथली भेटते आहे ती फक्त भेटते आहे पर्सनल हायजीन. ओके, या प्रोडक्ट पासून. आणि बघा ऑप्शनमध्ये आहे का, इथे आहे 2 लाख, इथे आहे 5 लाख, इथे आहे 3 लाख आणि इथे आहे 25,000. तर आपला ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. जर समजून घेतलं तर आपण इझिली काढू शकतो. ओके, आणि तुम्ही तोंडी याचा आन्सर काढू शकतात. नेक्स्ट, पुढचं आपल्याला सांगितलं आहे की एक इन अ सर्टन लँग्वेज इफ द बॉक्सर, ओके, BOXER, बॉक्सर हा आपण लिहितोय CQAIW. ओके, आणि पुढचं आपल्याला काय सांगितलंय, कोडेड ॲज अ CQAIW विच वर्ड विल बी कोडेड ॲज. ओके, तर आपल्याला विचारलंय की एक दुसरा शब्द आहे BEWSW. तर हा वर्ड कशाचे, म्हणजे हे बघा कोडिंग लँग्वेज आपल्याला सांगितलंय की एक कोड करताना बॉक्सर हा लिहितो या पद्धतीने. तर आपल्याला विचारलंय की BEW हा कोड ऑलरेडी केला आहे, तर याचं कोणतं अक्षर येणार. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा कधी ABCD लिहून घ्यायची पूर्ण, आणि ABCD लिहिताना ह्या पद्धतीनेच लिहा जेणेकरून तुम्हाला एकदम इझी पडेल. ABCDEFGHIJKLMNOPQRSTU VWXYZ. ओके, तर आता याच्यामध्ये बघा याने काय केलं, बीचं सी केलंय. ओके, बीला सी केलंय. ओके, आपल्याला कळतंय की इथं एक वाढतोय फक्त, बीला सी केलं. ओला क्यू केलं. ओ कुठे आहे बघा, तर ओ नंतर अजून एक घर सोडून दुसरं घर गेलाय. ओके, ओला क्यू म्हणजे B+1 केलंय, ओला +2 केलंय, एक्सला काय केलंय, एक्सला ए केलंय. तर WX इथं आहे 1 2 3, X+3 होत आहे. आणि ईला आय केलंय त्यांनी, ई 1 2 3 4 +4. तर आपल्याला काय कळालं इथं +1 +2 +3 +4 या पद्धतीने होत आहे. ओके,
तर आपल्याला बघा बी ला जर करायचं असेल तर आपल्याला काय उलटे यावं लागेल, कारण हा +1 होऊन गेलाय. बरोबर. आपल्याला उलट विचारलंय की इथं काय येणार, बी च्या जागी येणार ए, कारण ए ला +1 केलं तर बी येणार. ओके. त्याच्यानंतर सेकंड जो अक्षर असेल त्याला +2 करावं लागेल, म्हणजे ई च्या पाठीमागं 2 यावं लागेल, 1 2, म्हणजे हा येणार सी. ओके. त्याच्यानंतर डब्ल्यू आहे, डब्ल्यूच्या पाठीमागे 3 घरे यावं लागेल, 1 2 3, तर हा होणार टी. बघा, तर एवढं चेक करायचं, पूर्णच्या पूर्ण लिहायचं नाही, जेणेकरून आपल्याला आपला टाइम वाचेल. ओके. इथं आहे ए ए ए सर्वीकडे आहे, ए सी 2 ठिकाणी आहे. ओके. 3 आणि 4 मधूनच एक ऑप्शन असणार आहे, आणि टी आपल्या एकाच ठिकाणी आहे. कुठे? ऑप्शन नंबर 3. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ओके. बघा, याच्यामध्ये जास्त टाइमपास नाही करत बसायचा, पूर्णच्या पूर्ण आन्सर काढून तुमचा फायदा काहीच नाही होणार आहे. तर आपण काय करायचं की मिनिमम वेला जायचं, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आन्सर भेटेल याचा. ओके. आता पुढे बघा, आता पुढचा जो क्वेश्चन आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ झेड फ्रॉम द स्टेटमेंट. ओके. तर आपल्याला विचारलं आहे की या स्टेटमेंट पासून आपल्याला व्हॅल्यू भेटेल का. बघा, आपण पहिला जो क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे, तर आपल्याला बघा इथं प्रश्न जो आहे, प्रश्न काय आहे की झेडची किंमत किती, तर आपल्याला इथं सांगितलं आहे. तर आता इथं सर्वात पहिले आपल्याला जे काही स्टेटमेंट दिलंय, विधान दिलंय, ए अधिक झेड बरोबर आपल्याला 19 सांगितलं आहे, आणि झेड अधिक पी इज इक्वल टू 12 आपल्याला सांगितलंय. ओके. तर आपल्याला काय विचारलंय की याच्यामध्ये झेडची व्हॅल्यू आपल्याला काढायची, तर भेटेल का, भेटेल का. बघा, सर्वात पहिले लक्षात ठेवायचं, जेवढे काही व्हॅरिएबल्स असतात, व्हॅरिएबलचा अर्थ काय, जे ए बी सी डी तुम्ही जे काही वर्ड्स लिहितात, ओके, जेवढे नंबर ऑफ व्हॅरिएबल्स असतील तेवढे नंबर ऑफ इक्वेशन पाहिजे. जसं की मी आता इथे एक्सप्लेन करतो, x अधिक 5 बरोबर 10. ओके. तर आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये व्हॅरिएबल्स किती आहे, एकच आहे, आणि हा पूर्णच्या पूर्ण हा असतो इक्वेशन. जर इक्वेशन एकच आहे आणि एकच व्हॅरिएबल आहे, तर आपल्याला डायरेक्टली आन्सर भेटेल. कसं? बघा, x इज इक्वल टू 10 वजा 5, आणि x ची किंमत आपल्याला भेटली 5. ओके. तर या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. समजा x अधिक y अधिक 5 बरोबर 10. ओके. जर असं असेल, इथं व्हॅरिएबल झाले 2, परंतु इक्वेशन आहे एकच. ओके. तर हा सॉल्व्ह होऊ शकतो का? हा सॉल्व्ह होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. का? तर व्हॅरिएबल 2 झाले आणि इक्वेशन 1 झालं, तर हा सॉल्व्ह होऊ शकत नाही, याचा आपल्याला आन्सर भेटणार नाही. तर हे डायरेक्टली आपण असं प्रिडिक्ट करू शकतो किंवा सांगू शकतो. पण हे असं असेल, x अधिक 5 बरोबर 10, आणि y अधिक 10 बरोबर 5. ओके. जर ह्या पद्धतीने असेल, तर किती झाले व्हॅरिएबल्स, 1 आणि 2, आणि इक्वेशन पण किती झाले, हा एक इक्वेशन आणि हा एक इक्वेशन. ओके. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, जर नंबर ऑफ इक्वेशन आणि नंबर ऑफ व्हॅरिएबल सेम असतील, तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, त्याचं आन्सर आपल्याला भेटू शकतं. व्हॅरिएबल जर जास्त असतील आणि इक्वेशन कमी असतील, तर आपल्याला त्याचा आन्सर भेटू शकत नाही. ओके. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, तर तुम्ही डायरेक्टली आन्सर सांगू शकतात. जर बघा, आता इथे असं असतं, हा सॉल्व्ह होऊ शकतो का? येस, हा सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यानंतर इथं असं असतं, x प्लस वाय इज इक्वल टू 10. ओके. आणि y प्लस झेड इज इक्वल टू 2. हे सॉल्व्ह होऊ शकतं का? नाही. हे का सॉल्व्ह होऊ शकत नाही? कारण इथे व्हॅरिएबल्स किती झाले, x y आणि z, 3 व्हॅरिएबल्स आहे, आणि इक्वेशन किती झाले, 2. तर हे सॉल्व्ह होऊ शकत नाही. इक्वेशन तेवढेच पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, तरच ते सॉल्व्ह होऊ शकतं. ओके. तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न सांगितला की झेडची किंमत किती, झेडला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, पण आपल्याला किती ऑप्शन दिले बघा. तर इथं आपल्याला व्हॅरिएबल्स किती, याच्यामध्ये 2 व्हॅरिएबल्स आहे, याच्यामध्ये 2 व्हॅरिएबल्स आहे, म्हणजे किती, ए झेड आणि पी, 3 व्हॅरिएबल झाले आणि इक्वेशन झाले 2. तर हे सॉल्व्ह होऊ शकतं का? नाही. तर आपल्याला दोन्ही हे इक्वेशन आपले सॉल्व्ह होणार नाही. तर याचा अर्थ काय की व्हॅल्यू बघण्यासाठी आपल्याला कोणतं सफिशियंट आहे का, कोणतं पुरेसं आहे का? नाही. दोन्ही पण पुरेसं नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर 4 येणार आपल्या याच्यातलं. ओके. तर हे लक्षात ठेवा. आता पुढचा क्वेश्चन आहे की 3 रेजिस्टर्स ऑफ रेजिस्टन्स. बघा, आपल्या रेजिस्टन्सवरचा सायन्सवरचा क्वेश्चन आहे. 9 ओहम, 4 ओहम आणि 12 ओहम हे आपण कनेक्ट केले पॅरलल मध्ये. तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, तर पॅरलल मध्ये जर कनेक्ट केले, तर आपला फॉर्म्युला काय आहे की 1/r इज इक्वल टू 1/r1 प्लस 1/r2 प्लस 1/r3. या पद्धतीने आपण करतो. तर हा काय होणार की 1/9 प्लस 1/4 प्लस 1/12. ओके. तर बघा, या पद्धतीने आपण करतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय होणार की आता आपण एक एक सॉल्व्ह करूया. 1/9 तसंच ठेवूया आपण. ओके. आता ह्या दोघांना सॉल्व्ह करताना काय होणार की 12 प्लस 4, बघा, 12 1 12,
तिरकस गुणाकार करायचा, 4 एक 4 भागिले 12 गुणिले 4. ओके, ह्या पद्धतीने केलं आपण. आता याच्यामध्ये काय होणार, 1 भागिले 9 प्लस 12 आणि 4 हे होतात 16, 16 भागिले 12 चौक 48. ओके, 12 12 छत्री 12 चौक 48 या पद्धतीने आलं. तर आता बघा, याला तुम्ही 4 ने भाग देऊ शकतात. 4 चौक 16 आणि 4 एक 4, 4 दुने 8. ओके, अजून याला कसा भाग देऊ शकतात, 4 एक 4, 4 त्रिक 12. तर आपला आन्सर काय आला बघा, 1 भागिले 9 अधिक 1 भागिले 3. आता याला सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करणार, की याला तुम्ही गुणिले 3 केलं. ओके, तर हे सॉल्व्ह होऊ शकते इझिली. 1 भागिले 9 अधिक 3 भागिले 9. तर हे किती होतात बघा. तर आता याचा बेस सेम आहे, तर तुम्ही डायरेक्टली ॲडिशन करू शकतात. 4 भागिले 9 आणि याला तुम्हाला काय करावं लागेल बघा, 4 भागिले 9 याला 1 भागिले r इज इक्वल टू 4 भागिले 9 लिहितोय आपण, बरोबर. तर आता बघा, ही स्लाइड क्लिअर करतो मी. तर r इज इक्वल टू काय होणार आपल्याला, 9 भागिले 4 होणार आहे. ओके, आता याला सॉल्व्ह करूया. 4 एक 4, 4 दुने 8 होतात, उरला 1. 1 वरती 0 घेऊया आपण, इथं आपण पॉईंट दिलाय. ओके, 4 दुने 8 आणि 4 25, तर हे होतात की 2.25 ओहम. तर यालाच आपण कसं लिहू शकतो, की 2.2, 1.9, 0.8, 0.6. तर आपलं काय होणार इथं, की 2.2 ओहम. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, की आपण जे काही